नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये अगदी हॉटेल आणि ढाबा स्टाईल क्रीमी मटर पनीर जसे भेटते तीच रेसिपी आज आपल्या किचनमध्ये होणार आहे। त्याच्यासाठी काही साहित्य लागणार आहे, त्यातले एखादे साहित्य नसेल तर तुम्ही काय जुगाड करू शकता आज पूर्ण टिप्स सकट मी व्हिडिओ दिलेला आहे। आपल्या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स आहेत ते ज्यामुळे तुम्ही घरच्या साहित्यात पटकन आणि झटपट अगदी हॉटेल ढाबा स्टाईल क्रीमी मटर पनीर बनवू शकता। जसे की तुम्हाला इथं टेक्स्चर दाखवलेले आहे, किती छान असे बनवून तयार झालेले आहे। ही रेसिपी तुम्ही घरी पाहुणे आल्यानंतर बनवू शकता, टिफिनला देऊ शकता, लहान मुलांना सुद्धा बनवून देऊ शकता, त्यांना सुद्धा टेस्ट अगदी हॉटेलसारखी लागेल। चला सुरू करूया। त्याच्यासाठी मोठे 2 कांदे उभे कट करून घेतले, 100 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, छोटी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी बॉईल केलेले मटर घेतलेले आहे, 1.5 टोमॅटो घेतलेले। टोमॅटो लाल बुंद घ्या। जर तुमच्याकडे इथे काजू नसतील तर काजूच्या जागेला मगज बी वापरले तरी देखील चालतील। पाण्याला छान उकळी येऊ द्या। पाण्याला मस्तपैकी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकून घ्या। आता टोमॅटोला 4 ते 5 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे आहे की त्याची साल सेपरेट झाली पाहिजे। ते व्यवस्थित उकळत आहे तोपर्यंत गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये साधारण अर्धी वाटी एवढे तेल टाकून घ्यायचे आहे। तेलाचे प्रमाण आपण इथे जास्त केलेले आहे कारण आपल्याला याच्यामध्ये पनीर फ्राय करायचे आहे। पनीर दोन्ही बाजूनी हलके गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्या। जर तुमचे पनीर लबरासारखे होत असेल तर तिथे तुम्ही लक्षात राहू द्या की पनीर ही साधारण 1 ते 1.5 तास वरती नॉर्मल टेम्परेचरला ठेवा, ज्याच्यामुळे पनीर लबरासारखे होणार नाही। नंतर फ्राय करा। जर नाही फ्राय केले तरीसुद्धा चालेल, पण जर तुमचे लबरासारखे होत असेल तर तुम्ही पनीर फ्राय केल्यानंतर त्याला पाण्यामध्ये थोड्या वेळ नॉर्मल पाण्यामध्ये ठेवा आणि नंतर त्याला बाजूला काढून कट करा। पण शक्यतो तुम्ही पनीर एकदम नॉर्मल टेम्परेचरचे घ्या, म्हणजे ते लबरासारखे होणार नाही। आता पनीरला साईडला काढून त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। आता कांदा ही तर आपल्याला चांगला हलका गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। जास्त फ्राय केला तरी चालेल, पण काय होते ना, जास्त जर डार्क फ्राय झाला ना तर त्याचा जो वास आहे किंवा टेस्ट आहे ना करपट, ती आपल्या भाजीला लागू शकते। त्याच्यामुळे ना हलका ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्या। आता इथं हलका आणि क्रिप्सी थोडासा झालेला आहे। अशा वेळेस त्याला थोडं एका साईडला दाबून घ्या, म्हणजे तेल साईडला निघेल आणि एका डिशमध्ये थंड होण्यासाठी त्याला काढून घ्या। आता इथे सगळे काढून झालेले आहे। पनीरसुद्धा मस्तपैकी थंड झालेले आहे। असे क्यूब आकारामध्ये त्याला छान असे कट करून घ्या। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये छान अशा क्यूब कट करून घेऊ शकता। आता त्यातली एक क्यूब मी तुम्हाला दाखवते की किती सॉफ्ट झालेली आहे। जर तुम्ही रूम टेम्परेचरचे पनीर घेतले तर असे सॉफ्ट पनीर राहते। आता कांदासुद्धा थंड झालेला आहे, टोमॅटो चांगले उकडून झालेले आहेत। आता ह्या कांद्याच्या डिशमध्ये काढून घेतले। तुम्ही पाहू शकता 5 मिनिटं टोमॅटो चांगले उकडून घेतल्यानंतर त्याची साल व्यवस्थित निघत आहे। आता टोमॅटो याच्यासाठी उकडायचे आहे की टोमॅटोमध्ये आंबटपणा जास्त असतो आणि जर तसेच टाकले तर त्याचे जे आंबटपणा आहे तो आपल्या भाजीला लागल्यावर भाजीची टेस्ट बिघडू शकते। त्याच्यामुळं आंबटपणा कमी करण्यासाठी आणि क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा। आता मिक्सर जारमध्ये टोमॅटो कांदा टाकून घेऊया। बरोबरच आपल्याला इथे लाल बेडगी मिरची म्हणजेच इथं काश्मीरी मिरची जी असते कलरसाठी वापरली जाते ते 1.5 चमचा एवढे घ्यायचे आहे। थोडं पाणी टाकून थोडं फिरवून घ्या। थोडंसं बारीक झालं ना कांदा टोमॅटो एकजीव की त्याच्यामध्ये काजू टाकून घ्यायचे आहेत आणि हेही छान अशी फिरवून घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। मगाशीच मी तुम्हाला जसे सांगितले की जर तुमच्याकडे काजू नसतील तर तुम्ही मगज बी वापरू शकता, मगज बी जर नसेल तर तुम्ही पनीरसुद्धा त्याच्या जागी थोडे वापरू शकता। आता मी इथले कढईतले तेल थोडे कमी ठेवले, म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे एवढे ठेवले आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून घेतला। मसाला हलकासा परतत आहे तोपर्यंत मी इथे फ्राय पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये चॉप केलेले 1 इंच अद्रक आणि 20-25 लसणाच्या कळ्या अशा बारीक चॉप केलेल्या टाकून घेतल्या। ही मी वरून तडका लावत आहे, याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो। पण जर तुम्हाला हे लावायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुरुवातीला आपला ही मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकायच्या अगोदर तेलामध्ये ही तुम्ही फोडणी करून घेऊ शकता। पण जर तुम्हाला माझ्यासारखा फ्लेवर हवा असेल मटर पनीरला तर तुम्ही ना मसाला टाकल्यानंतर ना एका फ्राय पॅनमध्ये थोडेसे बटर, तूप किंवा तेल घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण छान असा फ्राय करून वरनं तडका देऊ शकता। आता मसाला थोडा हलवून झाला की याच्यामध्ये 2 चमचा लाल बेडगी मिरची टाकली, 2 चमचे धने पावडर टाकले, बरोबरच इथे पनीर मसाला 1 चमचा टाकला। जर पनीर मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला वापरू शकता 1 चमचा आणि छान असा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला पूर्ण आपला एकजीव झालेला आहे। आता याला काय करायचे आहे, 2 मिनिटं असेच ठेवायचे आणि जे मिक्सरचे भांडे होते ना त्याच्यामध्ये थोडे
पाणी टाकून घेतले आणि ते पाणी याच्यामध्ये टाकले. थोडे पाणी टाकल्याने काय होते, मसाला छान असा शिजतो. शिजण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवून आपला मसाला चांगला असा व्यवस्थित मीडियम किंवा बारीक लो गॅसवरती शिजून द्यायचा आहे. झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचे टेक्स्चरसुद्धा किती छान आलेलं आहे. काजूचा वापर केल्यानंतर मसाला छान बनतो. जरी ते काजू नसेल तर मगज बी वापरा. जर काजू आणि मगज बी दोन्ही नसेल तर त्याच्या जागी तुम्ही पनीरच्या 2-3 क्यूब टाकू शकता. आता आणखी थोडे मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असा मसाला उकळायला ठेवलेला आहे. मसाल्याला छान अशी छोटी छोटी उकळी आलेली आहे. आल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरते मीठ, म्हणजे साधारण मी ते 2 चमचे मीठ टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा टेस्टनुसार टाकू शकता. आता मस्तपैकी ह्याला छान अशी एक उकळी काढून घ्या आणि उकळी आल्यानंतर बॉईल केलेले मटर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. बरोबरच आपले पनीर ॲड करायचे आहे. आता मसाला छान एकदा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे कसं पनीर, मटर आणि मसाला एकजीव झाला पाहिजे. आता हे व्यवस्थित हलवून झाला की याच्यामध्ये साधारण 1 चमचा एवढी कस्तुरी मेथी टाकायची आहे. कस्तुरी मेथीशिवाय आपले पनीर अधुरीच आहे. आता याच्यामध्ये मी दुधाची साई मिक्सरला फिरवून त्याची क्रीम बनवून घेतली होती. साधारण 4 चमचे होती, ती याच्यामध्ये ॲड करून घेतली आणि छान असा व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता ही मसाला आपला एकदम व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती छान आलेले आहे. अगदी आहे ना हॉटेल, ढाबा काय म्हणचाल, बाहेर जसे भेटते ना तसे क्रीमी मटर पनीर. जर एवढ्या कमी साहित्यात जुगाड करून जर तुम्ही घरी बनवू शकत असाल तर आता बाहेर जायची गरज नाही आहे. जेव्हा खायची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही पटकन घरी बनवू शकता, टिफिनला देऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला इथे कस्तुरी मेथी नसेल तर त्याच्या जागी तुमची घरची मेथी आहे ना, ती हलकीशी सावलीमध्ये वाळू द्या आणि त्याची कस्तुरी मेथी छान अशी तयार होईल. चला, ओके.